झी 24 तास एक पाऊल पुढे। शिवसैनिकांचं आंदोलन म्हटलं की ते खास शिवसेनेच्या स्टाईल नव्हतं। पुण्यात मात्र आज वेगळंच चित्र दिसलं। शिवसैनिकांनी चक्क नागरिक सुविधा केंद्रातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला। रात्रंदिवस काम करून या कर्मचाऱ्यांनी महिन्याभरात 30,000 दाखले नागरिकांना दिले। कर्मचाऱ्यांनाही यामुळे सुखद धक्का बसलाय। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातली ही दुर्मिळ दृश्य। शिवसेनेचे आमदार महादेव बाबर आणि शिवसैनिकांनी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला। विरोधी पक्ष म्हटलं की सरकार विरोधी आंदोलन हे ठरलेलं समीकरण। त्यात शिवसेनेसारखा पक्ष असेल तर वेगळ्या स्टाईलनं विरोध पाहायला मिळतो। त्यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांचा हा सत्कार चर्चेचा विषय ठरला। हा सत्कार अपुऱ्या साधन सुविधा असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आहे, सरकारचा नाही हे सांगायला शिवसैनिक विसरले नाहीत। या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याने रात्रंदिवस मेहनत करून लोकांना दिले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी मी खरं तर आलेलो होतो। या सत्कारासाठी कारण होतं ते नागरिक सुविधा केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचं। केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनी महिनाभरात विविध प्रकारचे 30,000 दाखले पालक आणि विद्यार्थ्यांना दिले। यासाठी या कर्मचाऱ्यांनी रात्र जागून काढली आणि फायलींचा ढीग क्लिअर केला। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध ऍडमिशनसाठी मदत झाली। नॉन क्रिमिनल साठी केलं होतं, तर जस्ट मी 4 दिवसापूर्वी केलं होतं। मला ह्याची काहीच कल्पना नव्हती, पण आता जो निर्णय झाला ना सरांचा की तुम्ही नवीन फॉर्म सबमिट करा आणि तुम्हाला मिळेल, त्याबद्दल मला इतका आनंद झाला ना की तो म्हणजे मी सांगूच शकत नाही। या नागरिक सुविधा केंद्रात जातीचा, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट असे 30 विविध प्रकारचे दाखले मिळतात। अशा महत्त्वाच्या केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी नियुक्ती नाही, तरीही हजारो दाखले देण्याची कामगिरी त्यांनी केली आहे। मागच्या 1 तारखेपासून आजपर्यंत जवळपास दाखल झालेल्या अर्जांची संख्या कमीत कमी 30,000 आहे। त्याच्यामध्ये जवळपास 25,000 ते 26,000 दाखल्यांचं प्रत्यक्ष वितरण आम्ही केलेलं आहे। सरासरी दररोज 1000 ते 1200 दाखल्यांचं वितरण आम्ही करतो। पुण्यातल्या या नागरिक सुविधा केंद्राचं आणखी वेगळेपण म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड या 2 महापालिका, 3 कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि 50 ग्रामपंचायती अशी जवळपास 60 लाख लोकसंख्या या एकाच केंद्रात विविध दाखल्यांसाठी येते। दाखल्यांसाठी नागरिकांना आणि कर्मचाऱ्यांनाही होणारा हा त्रास भविष्यात टळणार आहे, कारण पुणे महापालिका हद्दीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलाच्या जन्म दाखल्याबरोबरच त्याला डोमिसाईल सर्टिफिकेट आणि जातीचा दाखला देखील देण्यात येणार आहे। आणि जन्म दाखला घेणं जसं बंधनकारक आहे, तसंच हे 2 दाखले घेणं देखील बंधनकारक होणार आहे। आणि ही अनोखी योजना आहे त्या 1 ऑगस्ट पासून म्हणजे महसूल दिनापासून सुरू होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।